नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण पुणे रिंग रोड या संदर्भामध्ये बरेच व्हिडिओ केले होते आणि त्याखाली बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या होत्या आणि तुम्ही हे ठिकाण सुचवलं होतं ज्या ठिकाणी काम चालू आहे. तर आपण हा तब्बल 4था व्हिडिओ बनवतोय. पहिला व्हिडिओ जो केला होता तो आपण नॉर्मल इंट्रोडक्शन देणारा व्हिडिओ होता. दुसरा आपण उरुस या भागात केला. तिसरा आपण चिंबळी या भागात केला आणि आता मी जिथं उभा आहे ते लोणीकडनं जाणारं जे ठिकाण आहे ते थेऊरला जाणारा हा रोड आहे आणि माझ्या डाव्या बाजूला आहे वाले बोर्डलाची टेकडी. तर या टेकडीच्या म्हणजे केसमेंट फाट्याच्या उजव्या बाजूला मी आत्ता उभा आहे आणि या ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामाची आम्ही तुम्हाला लाईव्ह प्रोग्रेस दाखवणार आहोत. सध्या कामाची सिच्युएशन काय आहे आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे. तर ह्या प्रतिक्रिया तुम्ही बऱ्याचदा दिल्या होत्या आणि त्या या लोकेशनपैकी एक हे लोकेशन आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आता आजूबाजूला कामाची काय परिस्थिती आहे. आम्ही इथं सध्या स्थानिक जे इंजिनियर काम करताय किंवा जे काही लेबर कॉन्ट्रॅक्टर दिसत आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. संवाद साधल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच दिवसापासून हे काम बंद आहे. तर या ठिकाणी जे लेबर होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा मागच्या 4 महिन्यापासून पगार थकीत आहे. मग हा पगार नेमका कॉन्ट्रॅक्टरने थकवला की शासनाकडून निधी कमी पडला या गोष्टीची आम्ही काही पुष्टी करत नाही आणि आम्हाला पण त्याची काही सखोल माहिती नाही. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी लोणीकंद आणि माझ्या समोरच्या बाजूला आहे थेऊर. तर हा जो पॅच आहे 5 नंबरचा म्हणता येईल याला. हा पॅच जो आहे तो आहे लोणीकंदकडे जाणारा आणि थेऊरपर्यंतचा. तर याच्या वाडेबोर्डलाच्या परिसरामध्ये आपण उभे आहोत आणि हा या ठिकाणी रिंग रोडची परिस्थिती तुम्ही बघू शकता. याचं काम जर म्हणावं तेवढा प्रोग्रेस या ठिकाणी या रिंग रोडला कुठे दिसत नाही. खूप कमी प्रमाणात या ठिकाणी प्रोग्रेस आहे. म्हणजे भराव झालेला आहे, अर्थवर्क झालेलं आहे, फिलिंग झालेलं आहे आणि एका ब्रिजचं काम चालू आहे. तर त्या ठिकाणी पाठीमागे एक ब्रिज आहे, तो पण तुम्ही बघू शकता. त्या ब्रिजचं काम झालेलं आहे, ब्रिजचं मटेरियल आलं आहे. 50% ब्रिजचं काम झालेलं आहे. जसं की सचिनने सांगितलंच की लेबर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये थोडा इश्यू चालू आहे, स्ट्राईक चालू आहे. त्यामुळे बऱ्याच श्रमाची गती स्लो झालेली आहे आणि ही गती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. पण या ठिकाणी मशिनरी जर तुम्ही बोलाल, 2 मशिनरी या ठिकाणी आहे. एक मोठं पोकलॅन तुम्ही बघू शकता समोर त्या बाजूला या ठिकाणी लावलेलं आहे आणि एक मोठं पोकलॅन माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे. म्हणजे हा एवढा मोठा जो पॅच आहे, ह्या पॅचवर जी गती कामाची असायला पाहिजे होती ती गती या ठिकाणी काहीच दिसत नाही. आणि जर पुणे रिंग रोड हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे, MSRDCचं खूप मोठं सँक्शन या प्रोजेक्टला मिळालेलं आहे. खूप हा मल्टी लेवलचा प्रोजेक्ट आहे की पुणे सारख्या मेट्रो सिटीला या ट्रॅफिकच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. बट सरकारला आणि जे या ठिकाणी जे संबंधित अधिकारी असतील यांना एकच सांगणं आहे की हा जो प्रोजेक्ट आहे हा वेळेत पूर्ण होणं, जसं की MSRDCने सांगितलं की 2027च्या डिसेंबरपर्यंत आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. पण जर सध्याची परिस्थिती बघता आणि थोडं कन्स्ट्रक्शन फील्डचं नॉलेज जे आपण कॅरी करतो त्याचा जर हिशोब बघितला तर ज्या स्पीडने काम चालू आहे तर असं वाटत नाही की 27 पर्यंत हा रोड कम्प्लीट होईल. तर एक कामाची गती वाढवणं गरजेचं आहे. खूप जास्त प्रमाणात काम पेंडिंग आहे. तर माझ्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा एक टेकडी आहे, वाडेबोर्डलाची टेकडी आहे. आता ह्या टेकडीला कसं क्रॉस करणार आहे, म्हणजे हा जो रिंग रोड आहे, हा जो रिंग रोड ह्या टेकडीला क्रॉस करेल, हा कशा पद्धतीने क्रॉस करणार आहे, या ठिकाणी कसं म्हणजे या ठिकाणी पूर्ण टेकडी काढून टाकणार आहे की त्यात एक म्हणजे ब्लास्टिंग वगैरे करून करणार आहे की अंडरग्राऊंड टनेल वगैरे करणार आहे याची पण अजून क्लॅरिटी नाही आहे. त्यामुळे खूप मोठा हा पॅच आहे, कारण ह्या टेकडीला क्रॉस करून हा रिंग रोड येणार आहे. म्हणजे तुम्ही माझ्या बघू शकता, माझ्या एक्झॅक्ट पाठीमागे टेकडी आहे आणि हा रोड स्ट्रेट जातो लोणीकंदकडे असा स्ट्रेट. त्यामुळे ही टेकडी पण काढून टाकणार, याच्यामध्ये किती दिवसांचा वेळ जाईल ते पण सांगता येणार नाही. त्यामुळे हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. जसं की आपण आता ऑलरेडी 3 व्हिडिओ केलेले आहेत. आपण तुम्हाला मोळीचं दाखवलं, चिंबळीचं दाखवलं, त्या ठिकाणी उर्सेची पण परिस्थिती दाखवली होती की त्या ठिकाणी काय काम आहे. जर एकंदरीत जर तुलना केली उर्से आणि मोळी मध्ये ज्या स्पीडने काम चालू आहे तेवढ्या स्पीडने काम या ठिकाणी चालू नाही आहे. या ठिकाणी कामात स्पीडअप होण्याची गरज आहे, कारण आता वेस्टर्न झोनचं काम या ठिकाणी बऱ्यापैकी चालू आहे. म्हणजे काय, पुणे रिंग रोडचे मल्टिपल झोन्समध्ये डिवाइड केलेलं आहे आणि वेस्टर्न झोनचं जे काम आहे ते जास्त स्पीडने चालू होतं. तर त्यात पण या ठिकाणी काम थोडं स्लो डाऊन होतंय. होप आशा करूया की काम थोडं स्पीडअप होईल आणि या ठिकाणी काम लवकर चालू होईल. कारण काय होतं, अजून एक साईड इफेक्ट सांगतो की कामामुळं उशीर झाल्यामुळे प्रॉब्लेम स्थानिकांना पण होतोय. तर काय होतंय, आता त्या ठिकाणी एक ब्रिजचं काम चालू आहे, तर त्या ब्रिजच्या शेजारी बायपास केलेलं आहे. म्हणजे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे एक्सकॅव्हेशन केलेलं आहे आणि स्थानिकांना पण जाण्यासाठी हा रोड क्रॉस करण्यासाठी सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कामाचं स्पीडअप होऊन भविष्यात लवकरात लवकर हा रोड चालू होईल अशी अपेक्षा करूया. हे जे इथले स्थानिक शेतकरी यांना याचा मोबदला भेटला का रोडचा बरोबर? दिले ना सगळ्या लोकांना सगळे पैसे. लोकांना दिले. हा काम पण चालू होतं मागच्या 1-1.5 वर्षापासून. नाही, आता काम चालू झाले. आता चालू झालं इथलं. हा इथलं काम कधी चालू झालं? आता म्हणजे महिना झाला असेल का रे? जास्त दिवस झाले, महिने हा 1-1.5 महिना. 5-4 महिने झाले.
काय वाटतं 2027 पर्यंत होईल का याचं काम पूर्ण? नाही सांगता यायचं. आणि मोबदला किती भेटलाय बाबा याचा स्थानिक शेतकऱ्यांना? तुम्हाला माहिती का हो दादा? 7 लाख रुपये गुंठा. एक 4-5 महिने झाले. 4-5 महिने. आता काय चालू आहे का बंद आहे पूर्ण? आता चालू होतं 15 दिवसापूर्वी, पण आता बंद झाले. काही कारण माहित झालं का तुम्हाला का बंद केलंय? नाही माहिती नाही आपल्याला काय. नाही ना. मजुराला पगारच नाही भेटला. मला नाही सांगत होते आम्हाला ते. कसं काय आपल्याला काय माहिती गेलं. बरं हे लोकेशन कोणतं एक्झॅक्ट? हे डोंगरगाव आहे आता. डोंगर वाडे बोलाय डोंगर. तो डोंगर आहे. नाही हे डोंगरगावचं हे डोंगर आहे का? बरं बरं. ते रे, आणि इथून पलीकडं वाडे बोलाय. वाडी बोलायचं. वाडे बोलाय ते मंदिर वाडे बोलायचे. वाडी बोलायचं. जमिनीच्या शासनाने इथं अधिग्रहण केलं, भूमी अधिग्रहण. त्यांना मोबदला भेटला का व्यवस्थित? भेटला ना. भेटला ना. असं गुंठा भेट 7 लाख रुपये गुंठा. 7 लाख रुपये गुंठा. मग त्याच्यामध्ये कमर्शियल किंवा घरच्या ज्या म्हणजे रानाचा एरिया आणि शेतीचा एरिया दोन्हींना सारखाच भेटला का मोबदला? नाही ज्याची शेती आहे त्याला सेपरेट जास्त रेट आहे ना. जास्त रेट आहे का? पण ते आमची शेती असून आम्हाला रेट भेटला नाही शेतीचा. किती गेले का त्यात? गेली ना काही क्षेत्र आमचं जे किती गेलं तुमचं क्षेत्र याचं? 6 एकर गेलं. 6 एकर गेलं तुमचं. 6 आमच्या म्हणजे आम्ही चुलते 7 जण आहे. मिळून तेवढं गेलं. आणि कसं आहे भाव तुम्हाला तेवढंच मिळाला जो नॉर्मल यांना मिळाला? सेमच. फक्त ते शेतीसाठी जास्त रेट होता, पण ते आमची शेती लावली नाही. तर 1 एकर गेला का? 1 एकरचा 7 एकर गेलं. बऱ्यापैकी गेली म्हणा तुमची जागा. मग आता त्याच्या बदल्यात जर तुम्हाला समजा जागा घ्यायची असेल दुसरीकडे, तर जो काही सरकारने भाव दिलाय तेवढ्या भावामध्ये तुम्हाला दुसरीकडे भेटेल का? आता लांब गेलं तर भेटेल, पण इथं नाही होत ना, जवळपास नाही भेटणार. आता भाव सगळीकडे सारखेच झाले जवळपास. रेट वाढले उलट. रेट वाढले नाही. नाव काय? प्रशांत गायकवाड. प्रशांत गायकवाड. हो डोंगरगाव. हा शेतीच गेली, पण ते सरकारने शेती नाही दाखवली इथं. म्हणजे ते गोलमाल झालं. हा गोलमाल झाला. आता हे जे ज्यावेळी कोणी आले होते समजा इथला दौरा करायला, जे अधिकारी आले होते त्यावेळी तुम्ही गावकऱ्यांनी काही विरोध केला नाही किंवा तुम्ही कागद केलं होते का आंदोलन सगळ्या गावांनी? आंदोलन करून पण काही काय सरकारच्या पुढे निकाल सरकार त्याच बाजूला. काय वाटतं एकंदरीत फायदा होईल का रिंग रोड जर झाला तर? फायदा काय तेव्हा बंदिस्त रस्ता आहे सगळा बंद. शेतकऱ्यांचा नाही, कोणाचा फायदा नाही. जे पण समजा आजूबाजूला कंपनी ते डोंगर तोडणार. हा. तो उंच डोंगर आहे ना, हा ते तोडणार. आणि तिकडे उड्डाण पूल करणार, इकडेच उड्डाण. साईडने बांधकाम आहे ना त्याला. हा. मग ते तर जरी बाबा आपला नाही जरी फायदा झाला तर जे बाबा लोक आजूबाजूनी शहरात घुसत होते, गर्दी करत होते, ज्यांना बाहेरच्या बाहेर निघायचे त्यांना फायदा होईलच ना. हा, त्यांना होणार. हा, आम्हाला शेतीत जाण्यापेक्षा बाहेरून जाणार. पुण्यातून जायचं तिकडून बाहेरून काढलं नाही. ओके ओके. मला वाटतं काय मावळ वडगाव वगैरे तिकडे जात असेल. हा हा रोड तसा मावळ मंदिर निघत ना. हा आहे ना पुण्याच्या पूर्ण बाहेर रोड. मुंबई रोडला मी रोड आहे ना. हा. निघालाय का? हा बरोबर आहे. वेळा आहेच आहे त्याला. पाठीमागे तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शनचे जे इक्विपमेंट आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक्सकेवेटर असेल, मोटर ग्रेडर असतील, लोडर असेल किंवा फोर्कलिफ्ट, रोड रोलर, बुलडोझर, डंपर, पाण्याचे टँकर यासारखे बऱ्याचशा मशिनरी या ठिकाणी येऊन पडलेले आहे. 100च्या वर संख्येत मशिनरी इथं दिसत आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की कामाला गती निश्चित मिळेलच ज्यावेळी काम फुल फ्लेजमध्ये चालू आहे. तर हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता आहे शिरसगाव आणि डोंगरवाडीला कनेक्ट होणारा, डोंगरगावला कनेक्ट होणारा. तर कामाची गती रिंग रोडला प्रामुख्याने 6 राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे मुंबई जो NH48 आहे, पुणे नाशिक NH60, पुणे अहमदनगर असेल, पुणे सोलापूर असेल, पुणे बेंगलोर असेल, त्याचप्रमाणे जो पुणे सासवड पालखी मार्ग जो आत्ताच झालेला आहे. तर ही सगळी जी मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे ही रिंग रोडला कनेक्ट असणार आहे. आणि यांचे इंटरचेंज पॉईंट पण जे औद्योगिक क्षेत्र आहेत आपले उर्से असेल, हिंजवडी असेल, चाकण, वाघोली, शिक्रापूर अशा महत्त्वाच्या ठिकाणी यांचे इंटरचेंज पॉईंट असणार आहे, थेऊरला वगैरे. आणि हे जे स्थान आहे आपलं शिरसवाडी, तर याचा निश्चित स्थानिक लोकांना पण फायदा होईल. आणि ज्यांना पुण्यातून बाहेर जायचं आहे त्यांनाही प्रवासाचा वेळ नक्कीच वाचेल. चाकण किंवा हिंजवडीसारखी जी ITशी कनेक्टिव्हिटी सगळ्यांशी वाढणार आहे.
ओव्हरऑल आपण जे बघूया तर इकॉनॉमीला याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीनं फायदा निश्चित होणार आहे. कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे ज्या मालमत्ता असतील किंवा स्थानिक बाजारपेठ असेल यालाही चालना मिळेल. जी जवळपासची गावं आहे त्या गावातून जे पण काही शेतीमाल असेल किंवा औद्योगिक क्षेत्राला जो सप्लाय होणारा माल असेल याचंही दळणवळण सोपं होईल. आणि एकंदरीतच अतिशय महत्त्वाकांक्षी असणारा हा पुणे रिंग रोड आपल्याला 100% तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.